अयोध्या हे शरयू नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे. हे भारताच्या उत्तर प्रदेश या राज्यातील एक शहर आहे. हे शहर विष्णूचा अवतार म्हणजे श्रीरामांचे जन्मस्थान मानले जाते. अयोध्येला हिंदूंच्या 7 महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. अयोध्येला ही 7 तीर्थक्षेत्रे आहेत: अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांची, उज्जैनी व द्वारका. अयोध्या ही अशी भूमी आहे ज्या भूमीला श्रीरामांचा पदस्पर्श झाला. याच भूमीवर बाल श्रीरामांची छोटीशी पावले दुडू दुडू धावली. याच भूमीवर श्रीरामांनी सुखनिद्रा घेतली. ह्याच अयोध्येच्या पुण्यभूमीवर श्रीरामांनी सुखाचे भरभराटीचे रामराज्य केले. अयोध्या या शब्दाचा अर्थ आहे आयुध, म्हणजे जो युद्धाद्वारे मिळवता येत नाही किंवा जेथे युद्ध करणे शक्य नाही असे. अयोध्या ही प्राचीन कोसला साम्राज्याची राजधानी होती, म्हणून तिला कोसला असेही संबोधले जाते. तसेच अयोध्येचे जुने नाव साकेत व अवध असे पण आहे. ब्रह्मांड पुराणातील एका श्लोकात अयोध्येचा उल्लेख सर्वात पवित्र आणि सर्वात महत्त्वाचे नगर असा आला आहे. येथे मोठ्या प्रमाणात गुप्त साम्राज्याची नाणी सापडली आहेत. कोरिया या देशाशी अयोध्येचा जवळचा संबंध आहे. येथील राजकन्येचे लग्न कोरियातील राजाशी झाले होते. अथर्ववेदात अयोध्येचे वर्णन देवाचे शहर असे केले आहे व तिला स्वर्ग मानले आहे. स्कंद पुराणानुसार अयोध्या या शब्दातील अ म्हणजे ब्रह्मा, य म्हणजे विष्णू व ध म्हणजे रुद्र होय. अयोध्येत अनेक महान योद्धे, ऋषी आणि अवतारी पुरुष जन्माला आले आहेत. प्रभू श्रीरामांचा जन्मही इथेच झाला. जैन धर्मानुसार आदिनाथांसह 5 तीर्थकरांचा जन्म येथे झाला. बौद्ध मान्यतेनुसार बुद्धदेव अयोध्या येथे 16 वर्षे राहिले. रामायणानुसार शरयू नदीच्या काठावर वसलेल्या या अयोध्या शहराची स्थापना विवस्वान यांनी केली. विवस्वान हे सूर्याचे पुत्र होते. त्यांना वैवस्वत मनु महाराज असेही म्हणत. वैवस्वत मनु महाराज यांना 10 पुत्र होते. त्यांची नावे इला, इक्ष्वाकू, कुष्णम, अरिष्ट, धृष्ट, नारीशंत, करुष, महाबली, शर्यती आणि प्रिषद अशी होती. यात इक्ष्वाकू कुळाचा अधिक विस्तार झाला. इक्ष्वाकू कुळात अनेक महान राजे, ऋषी, अरहंत आणि देव झाले आहेत. पुढे भगवान श्रीरामांचा जन्म याच इक्ष्वाकू कुळात झाला. अयोध्येत दशरथ महालात प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. अयोध्येवर महाभारत काळापर्यंत इक्ष्वाकू कुळातील लोकांचे राज्य होते. राजा श्रीराम यांचे वडील दशरथ हे या कुळातील 63वे शासक होते. पौराणिक कथेनुसार वैवस्वत मनु महाराज यांनी ब्रह्मदेवाला स्वतःसाठी एक नगर वसवण्यास सांगितले. मग ब्रह्मदेव त्यांना भगवान विष्णूंकडे घेऊन गेले. विष्णूजींनी वैवस्वत मनु महाराज यांना एक योग्य जागा सांगितली. मग विष्णूंनी ब्रह्मा व वैवस्वत मनु महाराज यांच्याबरोबर वास्तुविशारद विश्वकर्मा यांना हे शहर वसवण्यासाठी पाठवले. याशिवाय विष्णूंनी आपल्या रामावतारासाठी योग्य जागा शोधण्यासाठी महर्षी वशिष्ठांनाही त्यांच्यासोबत पाठवले. असे मानले जाते की मग वशिष्ठांनी शरयू नदीच्या काठची भूमी निवडली. तिथे विश्वकर्माने अयोध्या हे शहर वसवले. रामायणात महर्षी वाल्मिकी म्हणतात, अयोध्या नगरी 4ही बाजूंनी मोठमोठ्या रस्त्यांनी सजली होती. रस्त्यावर नियमितपणे पाणी शिंपडून फुले पसरली जात होती. दशरथ महाराजांनी अयोध्या नगरी अगदी इंद्राच्या अमरावतीसारखी सजवली होती.
या अयोध्येत राजा दशरथाने आपल्या राज्याचा खूप विस्तार केला. ज्याप्रमाणे स्वर्गात इंद्रराजा राहतो त्याप्रमाणे अयोध्येत राजा दशरथ राहत होते. महर्षी वाल्मिकी रामायणात पुढे लिहितात की अयोध्येत सुंदर मोठा बाजार होता. येथील चतुर कारागिरांनी सर्व प्रकारची वाद्ये व शस्त्रे बनवली होती. इथले रहिवासी श्रीमंत होते. येथे भरपूर बागा होत्या. आंब्याच्या बागांनी तर शहराचे सौंदर्य वाढवले होते. अयोध्या हे एक समृद्ध व मजबूत शहर होते. हे शहर दुर्गम किल्ले व खंदकांनी सुसज्ज होते आणि शत्रू कोणत्याही प्रकारे ते ताब्यात घेऊ शकत नव्हते. अयोध्येत सगळीकडे हत्ती, घोडे, बैल, उंट व खेचर दिसत असत. येथील राजवाड्याचा रंग सोनेरी होता. येथे सपाट जमिनीवर दाट लोकवस्ती होती. त्यांची घरे मजबूत होती. विहिरी उसाच्या रसासारख्या गोड पाण्याने भरलेल्या होत्या. ढोल, मृदुंग आणि वीणा आदी वाद्यांच्या गजराने शहर अगदी दुमदुमून जात असे. त्याला टक्कर देण्यासाठी पृथ्वीवर दुसरे कोणतेच शहर नव्हते. अयोध्येत कोणी गरीब नव्हते. तिथे राहणाऱ्या सर्व कुटुंबांकडे पैसा, धान्य, गायी, बैल व घोडे होते. अयोध्या हे घाट व मंदिरांचे शहर आहे. येथून शरयू नदी वाहते. शरयू नदीच्या काठावर 14 मोठे घाट आहेत. यापैकी गुप्तद्वार घाट, कैकई घाट, कौशल्य घाट, पापमोचन घाट, लक्ष्मण घाट इत्यादी विशेष प्रसिद्ध घाट आहेत. 14 वर्षांचा वनवास संपवून श्रीराम अयोध्येला परतले आणि मग तेथे सुखाचे रामराज्य आले. पण हे रामराज्य अयोध्येत नेहमीच अस्तित्वात राहिले नाही. अयोध्येत राज्य व राजे बदलत राहिले आणि त्यासोबतच तेथील मंदिरांची स्थितीही बिघडत वा सुधारत गेली. भगवान श्रीराम यांनी शरयू नदीत जलसमाधी घेऊन आपले अवतार कार्य संपवले. त्यानंतर त्यांचा पुत्र कुश याने पुन्हा एकदा राजधानी अयोध्येची उभारणी केली. त्यानंतर सूर्यवंशाच्या पुढील 44 पिढ्यांपर्यंत भरभराट झालेल्या अयोध्येचे अस्तित्व कायम राहिले. श्रीरामांपासून द्वापार काळातील महाभारतापर्यंत व नंतरच्या काळात आपल्याला अयोध्येतील इक्ष्वाकू वंशाचा उल्लेख सापडतो. याच इक्ष्वाकू वंशातील राजा बृहद्रथ हा महाभारताच्या युद्धात अभिमन्यूच्या हातून मारला गेला. त्यामुळे महाभारत युद्धानंतर अयोध्या उद्ध्वस्त झाली. परंतु यावेळीही श्रीराम जन्मभूमीचे अस्तित्व सुरक्षित होते. ते सुमारे 14व्या शतकापर्यंत सुरक्षित होते. राजा बृहद्रथाच्या नंतर अनेक वेळा अयोध्या ही मगधच्या मौर्यांपासून गुप्त आणि कनौजच्या राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली राहिली. शेवटी महम्मद गझनीचा पुतण्या सय्यद सालार याने येथे तुर्की सत्ता स्थापन केली. त्यानंतर 1440 मध्ये अयोध्या शकांच्या अधिपत्याखाली आली. 1526 मध्ये बाबरने मुघल साम्राज्याची स्थापना केली आणि त्याचा सेनापती मीर बाकी याने 1528 मध्ये अयोध्येवर हल्ला केला व तेथे राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. ही बाबरी मशीद 1992 मध्ये आंदोलनादरम्यान पाडण्यात आली. यामागे या ठिकाणी भव्य राम मंदिराचे पुनर्निर्माण करणे हा हेतू होता. प्राचीन काळातील कौशल देशातील सूर्यवंशी राजा हरिश्चंद्र याची राजधानी सुद्धा अयोध्याच होती. त्यानंतर अनेक पराक्रमी राजानंतर त्रेतायुगात श्रीरामांचा जन्म झाला. त्यांच्या आदर्श रामराज्याला आजही नावाजले जाते. पुढे कालचक्र फिरले व अयोध्येचा पराभव झाला. त्यामुळे अयोध्या ओसाड बनली. तेथे सर्वत्र जंगलाचे साम्राज्य निर्माण झाले.
अयोध्या निर्मनुष्य झाली होती. त्यानंतर उज्जैनचे राजा विक्रमादित्य शिकार करण्यासाठी अयोध्येला पोहोचले. तेव्हा ते विश्रांतीसाठी आपल्या सैन्यासह शरयू नदी काठी थांबले. तेव्हा राजा विक्रमादित्य यांना एका ठिकाणी गाय जमिनीवर दुग्धाभिषेक करताना दिसली. त्यामुळे त्यांना ती जागा खूप पवित्र वाटली. मग राजा विक्रमादित्याने तेथील वयोवृद्ध साधू व संन्यासी यांच्याबरोबर चर्चा केली. तेव्हा त्याला कळले की ही जागा रामजन्मभूमी आहे व ही अयोध्या नगरी आहे. राजा विक्रमादित्यासाठी अयोध्येचा शोध खूप आव्हानात्मक होता. राजा विक्रमादित्याने त्रेतायुगातील अयोध्या कलियुगात शोधली व ती पुनर्स्थापित केली. राजा विक्रमादित्याने अयोध्येत 360हून अधिक मंदिरे बांधली. त्यामध्ये एका भव्य राम मंदिराचाही समावेश होता. राजा विक्रमादित्याने अयोध्येचा जीर्णोद्धार केला. असं सांगितलं जातं की श्रीरामांचे जे मंदिर राजा विक्रमादित्याने बांधले होते तेच मंदिर बाबरचा सेनापती मीर बाकी याने 1528 मध्ये पाडले. राजा विक्रमादित्यानंतर अनेक राज्यकर्त्यांनी अयोध्येचा विकास केला. गुप्त काळातील राजे व गहडवाल राजांनीही यात मोठं योगदान दिलं. राजा विक्रमादित्याने केवळ श्रीरामांच्या अयोध्येचा शोधच घेतला नाही तर तिला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र परकीय आक्रमणात आणि मुघल काळात मोठी उलथापालथ झाली व अयोध्येतील सर्व काही खंडित झालं. अयोध्येचा इतिहासही अपवाद वगळता सांस्कृतिक सौहार्दाचा राहिला आहे. अहिल्यादेवी होळकरांनी अयोध्येला राम मंदिरासह अजून 4 मंदिरे बांधली. तेव्हा तेथे आसिफ फौदुल्ला अमानी या सुभेदाराचे राज्य होते. 1736 मध्ये अयोध्येच्या सुभेदाराचा दिवाण केसरी सिंह याने अयोध्येला जन्म घेतलेल्या 5 तीर्थकरांची 5 मंदिरे उभारली. मुस्लिम शासक असूनही ही मंदिरे उभारली गेली हा सांस्कृतिक सौहार्दाचा नमुना होता. अयोध्येत प्राचीन काळी अनेक तात्विक वादविवाद लढले गेले असले तरी तिथला इतिहास हिंसक संघर्षाचा नाही. अयोध्या या नावाचा अर्थच असा आहे की जेथे युद्ध केले जात नाही अशी भूमी. अयोध्या हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहेच, पण ते जैन व बौद्ध यांचेही एक पवित्र व श्रद्धेचे ठिकाण आहे. अयोध्येत अनेक मंदिरे आहेत, तरीही श्रीराम जन्मभूमी, कनक भवन, हनुमानगढी, दशरथ महाल, श्री लक्ष्मण किल्ला, कालेराम मंदिर, मणिपर्वत, श्रीरामाची पायडी, नागेश्वरनाथ, क्षीरेश्वरनाथ, पंचमुखी महादेव मंदिर, गुप्तर घाट यासह अनेक मंदिरे प्रमुख प्रेक्षणीय स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच बिर्ला मंदिर, श्री मणी रामदासजींची छावणी, श्री राम वल्लभ कुंज, श्री लक्ष्मण किल्ला, श्री सियाराम किल्ला, उदासी आश्रम रानोपाली आणि हनुमान बाग यासारखे अनेक आश्रम पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. श्रीराम हे ऐतिहासिक महापुरुष होते. भगवान रामाचा जन्म 5114 मध्ये झाला. चैत्र महिन्यातील नवमी ही श्रीराम नवमी म्हणून साजरी केली जाते. मात्र आता अयोध्येला परत गतवैभव प्राप्त होत आहे, कारण 500 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येला एक मोठा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये नव्याने बांधलेल्या राम मंदिराचे उद्घाटन होऊन दुपारी 12:30 या अभिजित मुहूर्तावर श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. सर्व रामभक्तांसाठी 22 जानेवारी 2024 हा दिवस भक्ती, खुशी व उत्साहाचा असेल. भाविक हा उत्सव एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे साजरा करतील. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा. तुमच्या कॉमेंट पण लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या कथा पण जरूर ऐका. तर परत भेटूया पुढील आठवड्यात एका नव्या कोऱ्या कथेसह. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा. धन्यवाद.